गेल्या 53 वर्षांपासून कोल्हापूरची 1 इंचही हद्दवाढ झाली नाही आणि आता सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर कोल्हापूरची हद्दवाढीसाठी कोल्हापुरातील जी हद्दवाढ सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती आहे ती आक्रमक झालेली आहे आणि हद्दवाढीचा जो प्रश्न आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक महेश जाधव साहेब. आपण त्यांच्याशी बोलून घेऊया नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि भविष्यात या हद्दवाढ आंदोलन जे आहे हद्दवाढ होण्यासाठीचं त्याचं काय त्यांच्या नियोजन त्यांनी केलेलं आहे या संदर्भात आपण बोलूयात. साहेब, आता काय सांगाल, आता हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, काय नेमकं नियोजन आता तुम्ही या आंदोलनाचा टप्पा पुढचा काय करणार आहे? हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. कोल्हापुरातल्या सर्वपक्षीय सामाजिक संस्था, तालीम संस्था यांच्या वतीनं हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही उग्र आंदोलनं करत आहोत. यामध्ये आता प्रत्येक विभागामध्ये डिजिटल पोस्टर लावण्याचं सुरू आहे, मिटिंगा घेण्याचं सुरू आहे, महानगरपालिकेवरती बसून त्याचा चांगला प्रस्ताव एक तयार करून प्रशासनाकडे पाठवण्याचं नियोजन आता सुरू आहे. याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये रस्ता रोको असेल किंवा जी ग्रामीण भागातली लोक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा जो एक विषय आहे, हे सगळे विषय घेऊन आम्ही ही हद्दवाढ करून घेण्यासाठी सगळेजण प्रयत्नात आहोत. गेल्या अनेक वर्षापासून जी हद्दवाढ झालेली नाही. खरं तर वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये सगळ्याच शहरांची हद्दवाढ झाली आहेत, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. म्हणजे जर समजा 50-60 वर्षापूर्वीची जो एरिया होता 66.82 किलोमीटर, तोच एरिया आज आहे, 1 इंचसुद्धा हद्दवाढ झालेली नाही. मग त्यावेळची लोकसंख्या होती ते आता निश्चितच त्याच्या 8 ते 10 पटीनं लोकसंख्या वाढलेली आहे. मग ही शहराची घुसमट होत नाही का? आणि मग हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांचं सुद्धा कुठलं नुकसान होणार नाही आहे, त्या गावाचा सुद्धा विकास होणारच आहे. त्यामुळे गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही. बाकीच्या शहरांच्या हद्दवाढ झाल्या तशी कोल्हापूरची सुद्धा हद्दवाढ होणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते करावंच लागेल असं मला या ठिकाणी वाटतं. साहेब, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की ग्रामीण भागाचा देखील विकास होणार आहे, त्या लोकांची आपण समजूत काढली पाहिजे. मात्र त्या लोकांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर शहरामध्ये जे महापालिका क्षेत्र आहे त्यामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधा अपुऱ्या पडतात आणि जर हद्दवाढ करायला गेलं तर आम्हालाही त्या अपुऱ्या सोयीसुविधांचा सामना करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तसं बघितलं तर 2011च्या जनगणनेनुसार मग 5.5 लाख लोकसंख्या कोल्हापूरची आहे, परंतु ती 5.5 लाख नाही आहे, 8.5 लाखावर गेलेली आहे. ह्यांचेच लोक 3 लाखाच्या वर रोज या कोल्हापुरात येतात. मग ते का त्यांच्यामुळे इथं कचरा होत नाही का? याच ग्रामीण भागातल्या लोकांना महानगरपालिकेचं पाणी दिलं जातंय, मग तिथं आम्हाला तुटवडा पडत नाही का? KMTची सेवा आमची रोज दिली जाते, कोट्यावधीचं नुकसान आमचं या ठिकाणी होतंय महापालिकेचं. त्याचबरोबर स्मशानभूमी आहे, अग्निशामक दलाची गाडी आहे, कोल्हापुरातले सरकारी दवाखाना या ठिकाणी वापरला जातोय. कोल्हापुरामध्ये यांची लोक व्यवसायासाठी येतात, नोकऱ्यासाठी येतात. म्हणजे सर्व गोष्टी कोल्हापूरच्या शहरावर महानगरपालिकेवर ताण जो पडतो तो याच गावातल्या लोकांच्यामुळे ताण पडतो. आणि मग म्हणतात की या कोल्हापुरात ह्या सुविधा नाहीत. सर्व सुविधा आहेत, कोल्हापूर सुधरत आहे, परंतु जो स्मार्ट सिटी व्हायला जी लोकसंख्या पाहिजे, जो वर्षाला हजारो कोटी रुपये आपल्याला फंड मिळायचा असेल तर आपल्याला ही लोकसंख्या वाढवली पाहिजे, म्हणजेच हद्दवाढ केली पाहिजे. आणि हद्दवाढ झाल्यानंतर या ग्रामीण भागातल्या रस्ते असतील, पाणी असेल, कचरा असेल, या सगळ्या गोष्टींच्याकडं प्रामुख्यानं लक्ष दिलं जाणार आहे. कुणाचीही जमीन काढून घेतली जाणार नाही. पण ही जी काही विरोध करणारी जे राजकीय नेते लोक असतील ते सोडले तर ग्रामस्थ ग्रामीण भागाचे हद्दवाढीला सकारात्मक आहेत. आणि आता हद्दवाढ ही घेतल्याशिवाय कृती समिती आमची जी काही आहे ती तर स्वस्त बसणार नाहीच आहे, पण पालिकेच्या माध्यमातून जो प्रस्ताव पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याकडं या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री, या ठिकाणचे पालकमंत्री, या सर्वांच्या कानावरती हा विषय गेलेला आहे. आम्ही चर्चा देखील केलेली आहे आणि भविष्यात निश्चितपणे सरकार हद्दवाढीला चांगला कौल देईल आणि हद्दवाढ करेल हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. तर नक्कीच कोल्हापूरची हद्दवाढ ही होणे आता गरजेचं आहे. नैसर्गिक प्रक्रिया आहे ती व्हायलाच पाहिजे आणि राज्य सरकारशी आम्ही वारंवार जे आहे ते बोलणं आमचं सुरू आहे आणि राज्य सरकार कोल्हापूरची हद्दवाढ करेल असा विश्वास महेश जाधव साहेबांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. KK न्यूजसाठी सद्दाम अली, कोल्हापूर. Yes. Bubba. Badak.
क क कणीदार. ख ख खमंग. ग ग हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.